नमस्कार. अमरकथामध्ये तुमचं मनापासून स्वागत. 90च्या दशकात आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि निरागस हास्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एक अभिनेत्री सोनाली बेंद्रे. दिल जले, सरफरोश, हम साथ साथ है यासारख्या चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या सोनाली बेंद्रे यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं आहे. यश, प्रसिद्धी, संसार आणि अचानक आयुष्यात आलेलं एक मोठं संकट. 2018 मध्ये सोनाली बेंद्रे यांना गंभीर कॅन्सरचे निदान झाल्याची बातमी समोर आली आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण त्यांनी हार मानली नाही. उपचार, वेदना आणि मानसिक संघर्षाचा सामना करत त्यांनी धैर्याने हा प्रवास पूर्ण केला. आज त्यांची कहाणी केवळ एका अभिनेत्रीची कथा नाही, तर अडचणींसमोर न झुकण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. चला तर मग जाणून घेऊया सोनाली बेंद्रे यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास. सोनाली बेंद्रे यांचा जन्म 1 जानेवारी 1975 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांच्या नोकरीमुळे कुटुंबाला वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागलं. त्यामुळे सोनाली यांचं बालपण अनेक शहरांमध्ये गेलं. लहानपणी त्यांनी ग्लॅमरच्या दुनियेत जाण्याचा विशेष विचार केला नव्हता. पण कॉलेजच्या काळात एका मॉडेलिंग स्पर्धेने त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. त्यांच्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आणि इथूनच सुरू झाला त्यांचा मॉडेलिंगचा प्रवास. 1994 मध्ये सोनाली बेंद्रे यांनी आग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत गोविंदा होते. चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नाही, पण सोनाली यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची दखल घेतली गेली. त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड फॉर न्यू फेस ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांच्या करिअरने वेग घेतला. यानंतर सोनाली यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले. रक्षक, दिल जले, भाई, सरफरोश, हम साथ साथ है अशा चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या. विशेष म्हणजे सोनाली यांनी केवळ हिंदी चित्रपटापुरतं स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केलं. तसंच मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली छाप पाडली. अनाहत या मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. सोनाली बेंद्रे यांचं सौंदर्य, साधेपणा आणि अभिनय यामुळे त्या 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक बनल्या. 2002 मध्ये सोनाली बेंद्रे यांनी दिग्दर्शक आणि निर्माते गोल्डी बहल यांच्याशी विवाह केला. दोघांनी संसाराला सुरुवात केली. पुढे त्यांना रणवीर नावाचा मुलगा झाला. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण अचानक त्यांच्या आयुष्यात असा काळ आला ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. 2018 मध्ये सोनाली बेंद्रे यांनी सोशल मीडियावर आपल्या आजाराबद्दल माहिती दिली. त्यांना मेटास्टॅटिक कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. ही बातमी ऐकून त्यांचे चाहते आणि संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं. अशा परिस्थितीत कोणाच्याही मनात भीती निर्माण होऊ शकते, पण सोनाली यांनी स्वतःला सावरलं. त्यांनी उपचारासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. कॅन्सरच्या उपचारादरम्यान केमोथेरपीसारख्या उपचारामुळे केस गळण्याचा अनुभव सोनाली यांना आला. एका अभिनेत्रीच्या आयुष्यात तिचं रूप आणि केस हे तिच्या कामाचा एक भाग असतात. पण सोनाली यांनी या बदलाला लपवलं नाही. त्यांनी आपल्या उपचाराच्या काळातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांच्या या धैर्याने अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांनी जणू एक संदेशच दिला. आजारी पडणं ही लाजेची गोष्ट नाही, संकटाला सामोरं जाणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीही मोठी मदत झाली. कॅन्सरचा उपचार हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे कठीण असतो. सोनाली यांनाही या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. उपचारांची प्रक्रिया, शारीरिक वेदना, मानसिक ताण आणि आपल्या कुटुंबापासून दूर राहण्याची परिस्थिती. पण या संपूर्ण काळात त्यांचे पती गोल्डी बहल आणि कुटुंब त्यांच्या पाठीशी उभे राहिले. सोनाली यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी डॉक्टरांच्या उपचारावर विश्वास ठेवला. उपचारांचा कठीण काळ पार केल्यानंतर सोनाली बेंद्रे भारतात परतल्या. त्यांनी पुन्हा सार्वजनिक आयुष्यात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली. आज त्या आपल्या अनुभवातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची कहाणी अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरली. कारण त्यांनी संकटाकडे शेवट म्हणून पाहिलं नाही, तर एका नव्या सुरुवातीची संधी म्हणून पाहिलं. आज सोनाली बेंद्रे केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर त्यांच्या धैर्यामुळेही ओळखल्या जातात. चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकीर्द, कुटुंब आणि आयुष्यात आलेले मोठे संकट या सगळ्यातून त्या अधिक खंबीर बनल्या. त्यांचा प्रवास आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो.
आयुष्यात संकट आलं म्हणून प्रवास संपत नाही. कधीकधी त्यात संकटातून आपल्या आयुष्याची नवी दिशा तयार होते. सोनाली बेंद्रे यांची कथा ही केवळ एका प्रसिद्ध अभिनेत्रीची कथा नाही. ही कथा आहे धैर्याची, आशेची, कुटुंबाच्या साथीची आणि संकटासमोर उभं राहण्याची. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी त्या परिस्थितीत आपण एकटे नाही, ही जाणीव आणि योग्य वैद्यकीय उपचारांसोबत सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पुढे जाण्याची ताकद देऊ शकतो. सोनाली बेंद्रे यांचा प्रवास आपल्याला हे शिकवतो. संकट मोठं असू शकतं, पण माणसाची जिद्द त्याहून मोठी असू शकते. तुम्हाला सोनाली बेंद्रे यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो? सरफरोश, हम साथ साथ है, दिल जले की दुसरा कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रेरणादायी आणि मनोरंजक जीवनकथा पाहण्यासाठी अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी कथेसोबत. तोपर्यंत पाहत रहा अमरकथा.